त्यांचं सुरू झालं लगेच व्हिडिओ. मला ह्या साडीवरचं ब्लाऊज शिवायचे, तुम्ही मला 5,000 रुपयाचा ब्लाऊज शिवायचे देता का? कुकर बंद करा रे भाऊ, कोणात चालू द आपलं ते राजमा टाकतोय राजमा ह्याचा पीस कोणता यो इकडे पीस हे का? लय जुनी साडी, ही बी जुनी साडी ना? कशाची अजून स्टिकरच काढलं नाही. ही कोणाला आणली तुला? मला आणली ती. कोणी? आता दिली असेल कोणतरी गिफ्ट. काय मिळेल अशी साडी? हे बघा साडी किती मला चांगली दिसेल ना. गिफ्ट आहे गिफ्ट. कधीतरी एखादं घर काढतो. जुन्या पॅटर्नची साडी. साडी मग आपली ती दिंडी येते ती यात्रा, मग त्या यात्रेत घालणार. गजानन महाराजाची पालखी असते. किती भारी दिसेल. पंढरपूरला जायचं घालून. आता यायला त्या नवीन पॅटर्नच्या साड्या त्या बी अशाच चमकत. हा ते गोल्डन साडी ते एकदम भंगार होती. खरंच असे घातले पाहिजे. म्हणजे माणसाला एक नवीन काहीतरी पाहिलं जुनं वाटतं बाबा. नमस्कार, मी तुमची लाडकी शिवानी. मला माहिती लाडकी कशी, पण मला म्हणायचं तर मला ना ही साडीचं ब्लाऊज शिवायचं होतं. मला आवडली खूप ही साडी. मला म्हणजे माझ्या आधी मम्मीला आणि पप्पाला आवडली. मम्मीची पण आणि पप्पाची पण, त्यांची दोघांची पण इच्छा आहे की मी आता येईन ह्या आषाढीला ही साडी घालावी. आणि ती यात्रा असते ना आमची, काय येत असते ती, काय गजानन महाराजाची म्हणते, पालखी असते. पालखी येत असते ना, मग त्यात मी साडी घालणार. मी आता मम्मीकडे ब्लाऊज शिवायला येणार आहे. मला सांगा बरं कोणता गळा टाकून ब्लाऊजला, कसं ब्लाऊज शिवू. मी आता लगेच ब्लाऊज शिवणार. मला चांगली वाटत का पण ही साडी? हो, तुम्हाला काय वाटतं? वाटत मग टाकू का शिवायला? पैसे देता का? हो आहे ना तुझ्याकडे पैसे? पैसे आहे ना. सुटे लाल निळा पिवळा गल्ला काल बाहेर तो डब्बा. गल्ल्यातले पैसे कशाला काढतो? ते हिरवे निळे चिल्लर का? 100 रुपयाने थोडी तिचं ब्लाऊज शिवायला ते शिलाई पैसे वाया देतो. तिकडं बरं फ्रेम मध्ये काय गरज नाही मला फ्रेम मध्ये ना जसं 100 रुपयात गळा यायला. 100 रुपयाने मम्मीला कशी दिसते बघू. नको, मला नाही आवडत. मला डोकं उठतं. नको. लाव लाव नको, मला नाही आवडत. लाव बळत बघा हे सासूचं काय चाललंय. नको, मला नाही आवडत ते कलर. म्हातारा बाई. येडी काय तू? मला दुकानात जायचंय. ते येडेसारखं. भारी दिसत ना. किती इकडे? माझ्यापेक्षा त्यांना भारी दिसते का नाही ही साडी? हो. हा, मग त्यांनी शिवायला पाहिजे का नाही? वड्या मिळून दिसतं. हे बघा किती भारी दिसते. आमच्यात बघा इकडं लय छान साडी दिसते. ऐकू ना. हा तिकडे मुंबई मध्ये बाग आहे घाई. हा. कसं साड्या असतात तुमच्याकडे? हे कसं हे कसं माहित का? ओल्ड फॅशन आहे. गोल्ड पॅसेंजर जायला पाहिजे माणसाने. हा. माणसाकडे नाही राहतो. सध्या. शहराकडे खेडेगावाकडे येते आणि खेड्याची येडे शहराकडे जाते आणि ते खेडेगाव आहे. हा कसं आहे आपण तर नेहमी आपलं चांगली म्हणजे चांगलंच राहतो आपण. की आता जी न्यू फॅशन झाली की शॉर्ट कपडे हे असं ते तसं किंवा म्हणजे असं पोरी राहतात नाही का. पण ओल्ड फॅशन कुणी करतं का? जास्त नाही करीत. त्यामुळे आपल्याला ओल्ड फॅशन करून बघायची कशी. आणि जर तुम्हाला ही साडी आवडली ना तर मग आम्ही व्हिडिओ पण शूट करू जरा याच्यावर शॉर्ट नाही का. हे बघा ही साडी असते. हा, मला तर आवडली. मला मम्मीला पप्पा जास्त आवडली म्हणून मी गिफ्ट देण्याची किंमत करतो आम्ही. असं फेकून नाही देत. गिफ्ट देतो कोणी? हे गिफ्ट आलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? गिफ्ट कोणी दिलेलं आहे काय माहित नाही. दीपकच्या लग्नामध्ये गिफ्ट आलेलं आहे. म्हणजे जेव्हा कार्यक्रम केला होता ना आम्ही काय म्हणते त्याला रिसेप्शन. सत्यनारायण म्हणतात आमचं. कोणीतरी एकदम म्हणजे एक बाई आली होती. तिनं घेऊन गेली. ते माहित नाही आता कोण होती. तिचं नाव नाही मला आठवत. पण मला तरी वाटतं देणाराचा आदर करावा. ब्लाऊज शिवा शिवायला मी 100% शिवणार. मीच शिवणार. त्यांना दिलेली पण त्या बोलले तू शिव कारण त्यांना आवडली. ज्यांनी गिफ्ट दिलेलं आहे ते जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की साडी कोणी दिलेली आहे. आणि आता 2 दिवस झाले आमचे व्हिडिओ आले नाही तर त्यासाठी थोडा प्रॉब्लेम होता. दिल्याबद्दल आणि आम्ही हा फोटो लावलेला आहे. तर विषय त्याचा असा आहे बरं का. मी त्यांच्यासोबत दुकानमध्ये गेले होते
आणि त्या दिवशी थांबा तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवते. हे फोटो दिसत असेल ना तुम्हाला फोटोचा विषय ती सांगायला आली काय हा, फोटोचा विषय हा तेच ब्लाऊज नाही गळा दुसरा करावा लागला. नाही तर या फोटोचा विषय तुम्ही त्या घेताना फोटोचा विसरत विषय काय असा झाला की मला ते बोलले तुला मोबाईलला कव्हर करून देऊ का? मी बोलले हा. ते म्हणले तुला छोट्या मुलाची छोट्या बेबीची कव्हर करून देतो. मी म्हणलं नाही मला महादेव आवडतो. म्हणलं मला महादेव येऊ का पाहिजे. आता? बघा, कशी वाटते एकदम जाऊ का किती रे? क्लिअरिटी कुंकड चालली, थांब. तिथं काय क्लिअरिटी चाललं किती बघू. छान आहे बरं. मला तो लय आवडला आणि मी याच्यासाठी तुम्हाला लय लय थँक्यू म्हणा. जेवण करून जा ना आता माझ्यात काही आहे का नाही? राजमा आहे मस्तपैकी भाजी चपाती खाऊन तुम्ही जा बनवा आणि नंतर आम्हाला फोन करा. नाही झालं आता झालं नाही जेवण करून जा आता. झालं नाही अजून. झालं सुट्ट्या व्हायच्या बाकी कोण म्हणलं थांबा. नाही झालं. जाऊन फक्त ते पाठी भाजी झाली अजून हे, त्याला फोडणी द्यायची हा. बाकी. भाताचं काय शिट्ट्या मारायच्या बाकी अजून. चपात्या कुठं झाल्या? आता होईन चपाती नको 11 वाजून हे गेले. माझं ते जाऊ द्या. हे अरे माझं तू ऑलरेडी लेट आहे तुला काहीच नाही फरक पडत पप्पा बाहेर बसलेले नाही मला नंबर मारायचा. पप्पा म्हणले काही विषय नाही बाबा, विषय नाही पप्पाला काय पप्पा जाऊन. मित्रांनो इथे बघत बळत बळत खर्च लागतो. हे बघा माझ्याकडे ही माझी फेवरेट प्रिंट काढली त्यांनी. मग त्यांना शिवाय ते म्हणलं केमिकल आणलेले ना ते हे दाराला लावले जरा साफ तर करत. मग त्यांना म्हणलं मी आपण आपल्या घरात चांगला फोटो घेऊया एखादा चांगला असा आवडून तसा. मग आम्हाला सापडला हा फोटो. मग तो काम लॅपटॉपमध्ये ढुंढला आणि आम्ही लावला. असंच लावलाय त्याला काही विषय नाही. म्हणजे असं नाही का तुम्ही परत कमेंटमध्ये म्हणतात हे काय भानगडे फोटो लावलाय काय नेमकं काय मिळेल याचा. तर याचं असंच लावलं आवडला म्हणून. कपणारी तू जाऊ ही आहे ना ही मम्मी ते आता तुम्हाला माहिती आहे का मी मामा होणार आहे तर तुम्हाला माहीतच आहे आता रेणुका आहे तर रेणुका इकडे येऊ शकते म्हणलं चला तर रेणुकामुळे मी म्हणलं आता रेणुका जर इकडे आली तर ती घरामध्ये जरा तिला प्रसन्न तर वातावरण त्यांच्यासाठी पाहिजे surprise. त्यांच्यासाठी हे लावेले म्हणजे तिच्यासाठी हे लावेले बाकी काही विषय नाही नाही तर म्हणताना आम्ही लावलं आमच्यासाठी आमचा काही संबंध नाही आहे कारण आम्ही आधीच इथे तिला आता आम्ही 7व्या महिन्यात आणणार आहे ना त्याच्यामुळे तिने ते बाळाचं फोटो लावलं. हां आणि जर त्यांना जर 7व्या महिन्यात करायचं आणलं ना माझी तुला इच्छा आणलं ना मस्त डेकोरेशन करू आणि मस्त असा कार्यक्रम ठेवू तुम्हाला पण बघायला भेटेल. मग 7व्या महिन्याचा कार्यक्रम करायचा. एकदम मस्त डेकोरेशन करू आपण. मामाचा विषय गंभीर आहे आता त्यामुळे मामाने आताच फोटो लावला टेन्शन घेऊ नका पोरगी झाली तर मामाचं दिवाळी निघालं. हम्म. मग तुमच्या घरी. मग काही म्हणते मला तू किती अवघड काम आहे हे काही खरं नाही मम्मीचं तुम्ही रोज व्हिडिओ काढत नाही व्हिडिओसाठी लक्ष द्या दर्शक व्हिडिओवरती भर द्या व्हिडिओ काढत नाही त्यामुळे सगळी पब्लिक नाराज होती आणि उद्या रविवार आहे मित्रांनो तर उद्या संध्याकाळी लाईव्ह येणार आहे उद्या व्हिडिओ येणार नाही आज 9:30 व्हिडिओ वाजता. हां 9:30 उद्या वाजता. संध्याकाळी 9:30 वाजता लाईव्ह येणार आहोत आम्ही हे तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो उद्या उद्या. आज नाही चार्जिंग करून आज नाही उद्या आज शनिवार आहे उद्या रविवार आहे तुझा उद्या कधी येणार नाही रे बेट्या. नाही येतो उद्या रविवार आहे ना उद्या उद्या रविवार आहे. संडेच्या दिवशी आम्ही 9:30 वाजता संध्याकाळी 100% लाईव्ह येणार आहोत कारण असं येणार आहे. आणि दर उद्या रविवारी व्हिडिओ येणार येणार नाही आहे. उद्या व्हिडिओ येणार नाही दर रविवारी व्हिडिओ पडणार नाही का लाईव्ह पडणार लाईव्ह येणार डायरेक्ट दर रविवारी आता लाईव्ह येणार आम्ही आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू त्यामुळे कसं आहे आम्ही आणि लाईव्ह उद्या आल्यानंतर ज्यांना भरपूर भेटायचं असेल कसरत द्या. डायरेक्ट लाईव्ह त्यांनी लाईव्ह या उद्या 9:30 वाजता. उद्या संध्याकाळी 9:30 वाजता आता शिवानीची इंस्टाग्राम आयडी मी स्क्रीनवर देतो वाटल्यास शिवानीला तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करू शकता पटापटा फॉलो करा जे मम्मीची खूप शॉर्ट येतात इंस्टाला मला जायचंय बाबा. मम्मीची इंस्टाग्राम आयडी देतो मम्मीच्या इंस्टाग्राम आयडीला बी फॉलो करा तुम्ही कारण श्री मम्मी स्वामी समर्थ हां इंस्टाग्रामची आयडी आमची. हां मम्मीच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा शिवानी मम्मी फक्त. व्हिडिओ बनती माझी फक्त हा. शिवानी 877. हम्म. हे माझं असं चॅनल काम. उघडणार आहे मी तर कमेंट मध्ये सांगा मला चॅनल उघडू का नको उघडू. आणि काय टाकणार? तुमचा डीएस केले जाऊ माझ्यावर. हम्म. काय गप्पा आहे, काय तुम्ही नाही. चॅनल उघडून तुमचं काय टाकणार आहे रोज? माझं काय टाकणार नाही. मी मला काम करते मी टाकेन अहो नाही. कामचं डेली बरं मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला इकडे या. तू काय विचारतो प्रश्न तुमच्या ते? दोघींना विचारतो काय विचारतो? ते जालना शहर आहे का खेडेगाव आहे? जालना हे सिटी आहे आणि जालन्याला खेडेगाव म्हणतात. हा जालना एवढी MIDC कोणत्याच जिल्ह्यात नाही आहे ना कोणत्या महाराष्ट्रात आहे. स्टील बनतं स्टील स्टील हा, बनतं तेच जालना ना. एवढी. लोखंड आणि स्टील जालना जालना हे सोने का खेडेगाव पालना है इसको जालने को जे जालन्यात खेडेगाव राहून मोठे बोलते. झाले का खेडे का तुम्ही जालना खेडेगाव तुम्हाला वाटतं का प्रश्न विचाराल काही जालन्यामध्ये आता कळत नाही का? खेडेगाव आहे महानगरपालिका का हे? झालेली आहे त्याच्यामुळे जालन्याला नाव ठेवू नका कोणी
कोणी नाही, हेच ठेवतात स्वतः. यांना मी कळतं कुठे का? ठेवलं? मग तुम्हीच बोलले आता जालना खेडेगाव मी आहे का? विचारलं तुम्हाला असं वाटतं का जालना खेडे मला तर गाव? बिलकुल नाही भरपूर वाटत. बाहेर मला लोक असे म्हणते की जालना खेडे खेडे खेडे. नाही, तुम्ही नाही. खेळत राहता का? जालना तुम्ही मध्ये खेळत राहता का? थांबा. तुम्ही गावात राहता? प्रॉपर पप्पा तुम्ही इकडे गावात राहता का? पप्पा जालना खेडेगाव आहे का? नाही ना, महानगरपालिका मग कळतच नाही. अरे जालन्यात झुडिओ आहे जालन्यात. जालन्यात क्रोमा आहे, जालन्यात रिलायन्स आहे, जालन्यात सगळ्या काय भेटत नाही. डॉमिनोज बी उघड आहे आता जालन्यात. जालन्यामध्ये एवढे भारी भारी. लांबून अरे तुम्ही लांबून जर लोकं खरेदी करायसाठी जालन्याला येते तर. मग कधी त्या वंदनामध्ये गेलात ना, वंदनामध्ये लगन सरायच्या टायमिंगला कोण लगन सरायच्या टायमिंगला वंदनामध्ये गेलात ना, चप्पल चोरी जातात. चप्पल लोकांच्या चपला. हा, त्याच्यामुळे खेडेगाव म्हणते तुला. आणि हे खेडेगाव असं जालन्याला नाव ठेवू किती नका. अवघड आहे जालन्यामध्ये बरं. जन्म झाला तर जालन्याला येडे नाव का ठेवू तुम्ही? नका. तुम्हाला तरी काही वाटतं का प्रश्न विचारायला जालना खेडेगाव आहे हो, जन्म का? कुठं झाला रे बेटा? सत्य मॅडमचं दवाखान्यात. तर ते माझ्या इकडे गाड बंद केलं रे मी. जास्त जण केलं. मला हा प्रश्न नाही आवडला तुमचा. चला. असंच विचारलं ए, भात. चालेल मी आता. मी कुठेतरी मला कानावर पडलं नाही म्हणून विचारलं मी जालना खेडेगाव की कसं. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? कारण मला लोक फोन करते, मला कोणी बी मित्र, तू गावाला आहे का, तुमच्या गावात खेड आहे का सिटी आहे असं विचारलं मला. त्या मित्राला कोण असेल ना त्याला म्हणा जालना हे सिटी आहे. जालन्यामध्ये मोतीबागच्या पलीकडे MIDC आहे. MIDC लांबून लांबून लोक येतात फिरायला इथं. हे प्रश्न करू नका मला. कुठं फिरायला नाही तिथं. फिरायला नाही तिथे टुरिस्ट स्पॉट नाही आहे, पण येते लोक. येते तरी पण माहिती का येते. राजूरला जातात लोकं. मग दाबू नको मागून दाबू नको. माझा पाय तुटन. पुढची हा, मॉडेल पुढची मॉडेल आहे, मी तुटन तू निघून तू जाईल. उठते तू चला नाही तर तू पडशील खाली. चला आता तुम्हाला मी सांगणारच आहे काय विषय इथं. तर तो शिवानी सांगितलेला आहे तुम्हाला काय तर दुसरं काही त्याची शाळा म्हणजे त्याचं हे करू नका असं मला वाटतंय. आता दुपारी जेवणाला आलो होतो तर त्यामुळे व्हिडिओचा काही मिळणे भोळणे सगळं चालू आहे. इकडे शिवानी, हे बघा इकडे शिवानी. नमस्कार सगळ्यांना. आता बघा परत ड्रेस चेंज केला. सारखं ड्रेस कपडे चेंज मला करत ड्रेस मध्ये एक जमत नाही. नुसते कपडे चेंज करते. काही असं नाही, ते नुसते काम कपडे चेंज चालू करते. होतं ना, तेव्हा हे होतं. ते कपडे चेंज करायचं काम असतं, बाकी काहीच नसतं. आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी प्रॉपर 3 वाजता व्हिडिओ सोडणार आहे. आता हा टाईम झाला 3 वाजताचा व्हिडिओ सोडायचा. तर मला तरी असं वाटतं की दुपारी 3लाच व्हिडिओ सोडणार आहे मी आता सगळे. आतापासून जे व्हिडिओ सगळे पुढे येणार आहेत का ते 3च्या नंतर 3 वाजता सुटणार आहेत. दुपारी 3लाच सुटणार आहेत. कारण आता जेवायला आलो, जरा बसलो होतो, म्हणलं चला व्हिडिओ शूट करून घेऊया. तिथं आता व्हिडिओचा एंड करतो मी, कारण मम्मी बोलते मला व्हिडिओसारखं. बघा इथं पिंपल्स कसे येतात मग पुढे. बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हे बघा आजीबाई आल्या. कमेंट करा. गप्पा सवार जा तिकडं. हां, फोटोचा काय विषय लावला मागं बरं. मी प्रिंट काढली सहज एक प्रिंट म्हणजे सहज ते डेमो पीस म्हणून प्रिंट काढली. तर हिने काय केलं म्हणे ताईचं बाळ येणार आहे, ताईचं बाळ येणार आहे. त्यामुळे ती म्हणली आपल्या घरात पण फोटो लावा म्हणून ते फोटो आणून लावलेला आहे. काहीच नाही तसा विषय बरं, असा विषय होता तो. नाही तर कसं आहे माहिती आहे का. बाकी चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.